आधीच महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला जात आहे, यावरून महाराष्ट्रात राजकारण चालू असतानाच त्यात नवीन भर पडली. ती म्हणजे पुण्यातील हिंजवडी भागातील 37 कंपन्या हे अन्य राज्यात गेलेल्या आहेत, असा दावा आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. आता कोणत्या राज्यात? तर गुजरात, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद अशा ठिकाणी गेलेले आहेत. चला तर बघूया नक्की हा विषय काय. नमस्कार, विषय मुद्द्याचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी अपडेट राहा. तर मुद्द्याचा विषय हा आहे की देशात IT कंपनीचं जेव्हा नाव येतं तेव्हा पुण्याचं नाव हे असतंच. पण आता पुण्यातून सुद्धा काही कंपन्या दुसऱ्या राज्यात जाताना दिसत आहेत. पुण्यातील हिंजवडी भागातून 37 कंपन्या अन्य राज्यात गेल्यात, असा दावा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. हिंजवडी IT पार्क हे 25 वर्षापूर्वी चालू झालं. IT पार्क मध्ये 139 कंपन्या कार्यरत आहेत आणि मनुष्यबळ 2,17,412 इतके असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पण IT पार्कचा मागील काही काळात विस्तार झालाय हे आपण पाहिलं. या IT हबमुळे पुण्याच्या वैभवात मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण नोकरीसाठी पुण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचा आर्थिक विकास आणि नागरीकरण वाढीस लागला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात पुण्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे साहजिकच पुण्यात विस्तार आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीही वाढली. यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक कंपन्या IT पार्क मधून राज्यात इतरत्र अथवा परराज्यात स्थलांतरित होत आहेत. वाहतूक कोंडी वाढल्याने रस्त्यावर फ्लायओव्हरचं कामही खूप दिवसांपासून चालू आहे. सुरुवातीला त्यांनी फ्लायओव्हर तयार केला, पण पुन्हा तो पाडून नव्याने तयार होताना दिसत आहे. पण हे 2-3 वर्षात पूर्ण होईल असं दिसून येत आहे. हिंजवडी IT पार्क मधलं गाड्यांचे जाळ दिवसेंदिवस वाढत चालले. इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो IT कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच या ट्रॅफिक जामच्या चक्रव्यूहात अडकतात. वाहतूक कोंडीत प्रत्येकाचे जवळपास 1.5 ते 2.5 तास वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या आणखीनच गंभीर होते. याच ट्रॅफिक जामला कंटाळून 37 कंपन्या स्थलांतरित झाल्या. आणखी अनेक कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशननं दिली आहे. पुण्यातील हिंजवडी भागातील राजीव इन्फोटेक पार्क मधून गेल्या 10 वर्षापासून कंपन्या बाहेर पडत आहेत आणि यामुळेच रोजगारालाही मोठा फटका बसताना दिसत आहे. आधीच बेरोजगारीचा मुद्दा खूप प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यात हे नवीन प्रकरण. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने गेल्या 10 वर्षात 37 कंपन्या बाहेर गेल्याचा दावा केलाय. नेमक्या किती कंपन्या स्थलांतरित झाल्या याची आकडेवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही. हिंजवडी IT पार्क मध्ये वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी 1.5 तास लागतो. IT कंपनीकडून सेवा देताना कर्मचाऱ्यांचे तासाचे सुमारे $25 आकारले जातात. 1 तास वाया गेल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यामागे $25 नुकसान दररोज होत आहे, असा दावाही हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव लेफ्टनंट कर्नल योगेश जोशी यांनी केलाय. फक्त मुद्दा वाहतूक कोंडीचाच आहे की राजकीय हस्तक्षेप सुद्धा आहे, असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. पण प्रश्न असाही पडतो की फक्त पुण्यात आणि मुंबईतच का IT पार्क उभे होतात? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी विषय मुद्द्याचा या चॅनलला सबस्क्राईब करा.